राज्यातील पहिल्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला मिरचीमुळे ओळख मिळायला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीसाठी दाखल होतीये। दररोज 200 ते 300 वाहनातून मिरचीची आवक होतीये। मात्र मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आहे। जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मिरची पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवकला सुरुवात झाली आहे। मी सध्या मार्केटमध्ये आहे। आपण पाहू शकतो की इथे लाल मिरचीला ची आवक जी आहे ती यायला सुरुवात झाली आहे। साधारण 200 ते 300 वाहनांमधनं लाल मिरची ती यायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या लाल मिरचीची ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीत आवकला जी आहे ती सुरुवात झाली आहे। नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्या कारणानं अनेक शेतकरी हे आपली मिरची घेऊन नंदुरबार येथे दाखल होत असतात। मात्र मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे येथे मोठे नुकसान झाले आहे। त्यातच लाल मिरचीला देखील फटका बसला आहे। यामुळे यावर्षी लाल मिरचीला योग्य तो भाव मिळत नसल्या कारणानं शेतकरी हवालदिल झाला आहे। मागच्या महिन्यातच आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी झाली होती आणि त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। मात्र आता शेतकरी जो आहे बाजारपेठेत आपला माल विकण्यासाठी आला आहे, मात्र योग्य तो भाव मिळत नसल्या कारणानं शेतकरी जो आहे तो दुहेरी संकटात सापडलेला आपला पाहायला मिळत आहे। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।